शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य और केंद्र सरकार के खिलाफ कई मुद्दों पर कड़ी टिप्पणी की। उन्होंने आरोप लगाया कि सरकार भ्रष्टाचार के आरोप झेल रहे मंत्रियों को बचा रही है और विपक्ष की आवाज को दबाने का प्रयास कर रही है। मला वाटत नाही मराठा समाज हा शिकलेला आहे, सवरलेला आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो। कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीने जी उचकी म्हणता येईल याला मराठा समाज बदणार नाही। मराठा समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे। मग खेड्यापासून शहरावर म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या गावापासून तर मुंबईपर्यंत आणि सामंजस्याची भूमिका सगळ्या मराठा समाजाने ठेवावी। कोणत्याही अशा भूलथापा कोणाच्या का असत नाही याला न डगमगता ठीक आहे, आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे, परंतु अशा पद्धतीने दंगली भडकावण्याच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीने चुकीचे पावलं उचलण्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यावी असं मला तरी वाटतं। दोघर आणि दाणा आहे त्याला तो वाद वाढतच चालला आहे। 13 जैन समाज उपोषणाला बसणार आहे असा इशारा त्यांच्या एका धार्मिक देऊन दिली आहे आणि गरज पडल्यास हाती शस्त्रही घेऊ असंही ते म्हणतात। किती योग्य वाटतं? एकीकडे अहिंसेचा मार्ग सांगायचा, इकडे प्राणी मात्रावर दया करा म्हणायचं, मग शस्त्र कोणाविरुद्ध उचलणार हा प्रश्न आहे आणि शस्त्र उचलून काय करायचं हा पण प्रश्न आहे। प्राणी मात्राला संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे, या भूमिकेशी कोणाचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही। पण कोणत्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले, त्या भागातल्या जनतेची तक्रार आहे, तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कबूतर खाण्याला जागा द्यावी। काय यांचं ठेवून घ्यावं, नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण 24 तास ठेवून घ्यावं। म्हणून कायद्याला चॅलेंज कोणीच देऊ नये असं मला तरी सांगायचं। राहुल गांधींनी आरोप केला, त्यांना एक नोटीस निवडणूक आयोगाने दिली आहे। याबाबत मतदारांची माहिती ठोस पुरावे सादर करावे अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला। हे पण राहुल गांधींनी एका विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे मला माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकातल्या। चला निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं प्रतिकात्मकरित्या जी एका विधानसभेची किंवा मी तर म्हणेल जी कोणती तरी एखादी महाराष्ट्र असेल अन्य प्रांतातली अशी एखादी असा एखादा मतदारसंघ निवडावा आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप एक सगळ्या पक्षाच्या लोकांसमोर ते खरे खोटे स्पष्ट करावं। याला निवडणूक आयोगाने नोटीस वगैरे देण्याची गरज काय? निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्नाला उत्तर द्यावं की असं झालेलं नाही असं म्हणावं। तेच बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोग असे म्हणाले, हटवलेल्या नावांची यादी आणि कारण देणं आम्हाला बंधनकारक नाही असं निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते। हे पण बंधनकारक नाही हे म्हणणं कायद्याने वगैरे असेल, परंतु समजा माझं नाव गळालेलं असेल तर मला ते एखादी नोटीस तर लावली पाहिजे, बाबा आम्ही हे 66 लाख मतदार गाळलेले एखाद्या वेबसाईटवर टाकलं पाहिजे त्यांनी, किंवा त्या विधानसभेत किंवा त्या विधानसभेचे जे बूथ आहे तिथे लावल्या पाहिजे की हे नावं गाळलेले आहे, 30 दिवसात तुमचं काय म्हणणं आहे काय नाही कळवा। अशी सिस्टीम असते जनरली, असं थोडी एकतर्फे गाळता येतं नाव, असं एकतर्फे नाव नाही गाळता येत। मला नाही वाटत असं काही, कारण जे युद्ध करायचं होतं त्याच्यातूनच माघार घेतली ना, आता कोणतं युद्ध करणार? लष्कर प्रमुख बोलतात, लष्कर प्रमुखांनी जरी बोललं असलं तरी जे युद्ध पूर्णपणे लढायला पाहिजे होतं पाकिस्तान विरुद्धचं कुठं लढले? आता कोणतं युद्ध होणार आहे? आणि युद्ध देशाला परवडणारं नसतं हे तितकंच खरं आहे। तुम्ही जे म्हणता युद्ध लढलेच नाही, त्याचं काल सेलिब्रेशन झालं जम्मू काश्मीरमध्ये, स्वतः एकनाथ शिंदे गेले होते। एकनाथ शिंदे असे गेले जसे AK-47 घेऊन तेच सीमेवर लढत होते। तिथं जाऊन ते महाराष्ट्राचाच बोलले, ते म्हणाले ऑपरेशन डॉक्टर नाही पण मी ऑपरेशन चांगलं करतो। आता त्यांचं लवकरच ऑपरेशन होईल असं मला दिसतंय भाजपच्या डॉक्टरांकडून। कोण असतील डॉक्टर? भाजपमध्ये काय डॉक्टर एक असतो, दिसतो एक, करतो एक असं असतं। चलो थँक्यू। आंदोलन या सगळे तेव्हा शरद पवार या महाराष्ट्रात एक पुरोगामी विचाराचे हे मांडलंच पाहिजे, बाकी काही मतभेद असले तरी। कारण महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा असेल, आपल्या इथल्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल, अनेक विषय त्यांनी अतिशय त्यांच्या पक्षाचं नुकसान होताना सुद्धा स्वीकारलेले आहेत। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या समाजात अशा पद्धतीनं OBC वर्सेस ओपन मधले सुद्धा मराठा ब्राह्मण हे वाद होऊ नये ही मानसिकता
सगळ्यांचीच आहे तशी पवार साहेबांची आहे. आणि म्हणून आता कोणाला काही एकच दिसत असतं त्याला काय करणार. आता हाकेंना फक्त ओबीसी विषय तोही नाटकी पद्धतीनं दिसत असेल तर आपल्याला त्याच्याशी काही बोलायचं नाही. पण पवार साहेबांच्या हेतूविषयी शंका घेऊ नये असं मला तरी वाटतं. हे पाहिलेलं नाही आहे. त्यांनी काही व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल आणि नाराजी असेल तर एखाद्या कार्यक्रमात पोस्टर नाही लावलं म्हणून करणार काय हे लोक. हे सगळे कलंकित लोक हे काही करू शकत नाही. यांना लावाच लागतात प्रत्येकाचे. संभाजीनगरच्या भाजप आमदार प्रशांत बंब यांनी काय केलं, शरद पवार म्हणतात की 160 जागा निवडून आणण्यासाठी कुणीतरी मला येऊन भेटलं होतं. ते म्हणतात तुम्हाला 40-40 वर्ष जुनी नावं लक्षात राहतात, तुम्ही ज्या गावात जाता जिल्ह्यात जाता तिथल्या लोकांना नावाने बोलवतात, हेच कसं विसरले तुम्ही. या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. करावी चौकशी, काही हरकत नाही. अशी चौकशी व्हावी, काहीही प्रॉब्लेम नाही. शरद पवार साहेब म्हटले असेल नाव लक्षात नाही तरी नाव लक्षात असेल, परंतु आता वेळ काळ निघून गेलाय. आता ते नाव बाहेर काढण्यात त्या अर्थाने अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी, नाही तर त्यांना काही लक्षात नाही असं थोडी होऊ शकतं. अच्छा, म्हणजे त्याला जाहीर करायचं नसतं. मतदान चोरीची बरीच चर्चा सुरू आहे आणि नितीन गडकरी यांनी देखील म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात 3.5 लाख मतांची चोरी झालेली सत्य आहे. आम्ही फील्डला काम करतो. वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याचंच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरणं घडलेले आहेत. आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्या लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मीटिंग घेऊन अशा पद्धतीनं लिस्टिंग आम्ही करतोय. परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो, नंतर फिरलो. अशा तक्रारी सगळीकडे आहे. कित्येक लोकांकडं कार्ड आहे, ॲड्रेस आहे. मागच्या वेळेस मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं त्याला विधानसभेला मतदान करता नाही आलं, अशा प्रकारची स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होती. तुमचे बरेच नेते भाजपच्या संपर्कात असं भाजप नेहमीच म्हणतात. आता चंद्रकांत पाटलांचं असं म्हणलं सांगलीमधला एक मोठा नेता लवकरच आमच्या पक्षात येणार आहे, त्यामुळं काही पक्षांमध्ये मोठा गोंधळ होणार आहे. इशारा तुमच्याकडे होता, काय आहे का? सांगलीत असा कोणी शिवसेनेचा मोठा नेता नाही. सगळ्यात पहिले संघटनात्मक काम करणारे सगळे साधे शिवसैनिक काम करतात. परंतु आत्ता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावचा सरपंच झाला तरी भाजप त्याचे ढोल ताशे पिटवत भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कार्यालयात त्याचं स्वागत करतात. ही भाजपची सवय लागते. असं एक लोकांमध्ये हे करतायत की आमच्याकडे खूप लोक येतात, परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही, ही पण सत्यता आहे.